महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता बघा, आता पीक विम्याचे आता पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे. ही शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याचा पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झाले नसतील, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यात आता पीक विम्याच्या बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि बघा, पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे आणि आज निधी जमा होत आहे. कारण बघा, या महत्त्वाच्या निर्णयानंतर आज सकाळपासूनच निधी वितरण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच की बघा, शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला बघा, आता बघा, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना बघा पीक विमा अजूनसुद्धा पहिल्या टप्प्यात पैसे वाटप झाले नसतील, म्हणजेच की मिळाले नसतील, अशा शेतकऱ्याला बघा आज सकाळपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. आता ते कोणत्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे, कोणते शेतकरी पात्र आहे, संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे. आता बघा, काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 20,000 तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 30,000, तर शेतकरी मित्रांनो बघा, काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 40,000 आणि काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी बघा 50,000 रुपयापर्यंत पीक विमा वाटप होत आहे. आता कोणत्या शेतकऱ्याला आणि कोणत्या जिल्ह्यात कशाप्रकारे हेक्टरी पीक विमा जमा होत आहे, आता बघा, प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारे हेक्टरप्रमाणे पैसे जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, ज्यांचे 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाच्या अतिवृष्टीमुळे, त्याचप्रमाणे बघा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, अशा सर्व शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत आहे. त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही. काही शेतकऱ्याला पैसे मिळाले आणि काही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही. आता बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला पीक विमा अजूनसुद्धा मिळालेला नसेल, अशा शेतकऱ्यांनी आता अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण की शेतकरी मित्रांनो, आता बघा, महाराष्ट्र राज्यातील बघा 36 जिल्ह्यापैकी आज 12 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वितरित झाला असून लवकरच आता तिसरा टप्पा वाटप होणार आहे. बघा, ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात पैसे जमा झाले नसतील, अशा शेतकऱ्याला आता तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. बघा, या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरप्रमाणे वाटप होत आहे आणि पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा आता कायमची संपलेली आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, खास अर्थाने बघा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वाटप व्हावेत सुरुवातीला झाले आहे आणि तुमच्या जिल्ह्यात प्रमुख जिल्ह्यापैकी असेल तर तुमच्या खात्यातसुद्धा पीक विम्याचे पैसे वाटप होतील. ज्यांचे 3 वर्षाचा म्हणजेच की बघा 2022, 2023 आणि 2024 जे का अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असेल, त्यांना आता पंचनामा केला असल्यास तुम्हाला सुद्धा शेतकरी मित्रांनो बघा 100% पीक विमा आता पीक विम्याचे पैसे आज निधी जमा होत आहे. आता ज्या शेतकऱ्याला मिळणार आहे त्यांची यादीसुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता जाहीर केलेली आहे. जर शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्हाला यादीमध्ये नाव चेक करायचं असेल, त्या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे. आता बघा, हा पीक विमा 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा एकत्रपणे वाटप होत आहे आणि 2022 आणि 2023 मध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पैसे मिळाले नव्हते. तसेच बघा, 2024 मध्ये झालेल्या नुकसानीचे पैसेही बाकी होते. त्यांच्या अनुषंगाने या पीक विम्याची पहिली टप्पा अगोदर वितरित झालेला आहे आणि आज निधी जमा होत आहे. बघा, ज्या शेतकऱ्याला आता पैसे मिळाले नसेल, अशा शेतकऱ्याने व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थट्ट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि बघा, आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधवांना सोयाबीन, त्याचप्रमाणे बघा कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानासाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता बघा, या 50 पिकापैकी कोणत्याही पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे. या ठिकाणी तालुका निहारी पीक विमा रक्कम जाहीर झाला असून 75% पीक विमा यादी वर्ष म्हणजेच की 2024 आणि बघा 2024 मध्ये 32 जिल्ह्याच्या जाहीर झालेल्या आहे आणि 2022 मध्ये पीक विमा झोपलेले होतं, तर 2025चा पीक विमा सुद्धा तात्कालीन वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आता शेतकरी मित्र बघा, 2025चा पीक विमा कधीपासून वाटप होईल, तसेच तुमचं अर्ज पात्र ठरला आहे का, यांची माहिती देण्यात आलेली आहे. सर्वात अगोदर बघा, 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा पीक विमा आज जमा होत आहे आणि राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार बघा, सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही.
आणि सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, जे शेतकरी बांधव या पात्रतामध्ये बसत असतील त्यांच्यात खात्यात पैसे वाटप होतील. अशा प्रकारची माहिती आज निधी जमा होत आहे आणि या पीक विमा योजनात घोटाळा झाला असून अपात्र लोकांनाही अर्ज भरून पैसे लुटल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जे खरोखरच लाभार्थी असतील त्यांच्याच खात्यात मागील 3 वर्षाचा पीक विमा आता एकत्रपणे आता वितरित होत आहे आणि बरेच शेतकरी अपात्र सुद्धा ठरवण्यात आलेले होते आणि बऱ्याच शेतकऱ्याला बघा पैसे बघा पात्र असून सुद्धा पैसे मिळाले नाही. आता या टप्प्यामध्ये आता त्या शेतकऱ्याला सुद्धा आता पैसे मिळणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे? आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो बघा. बघा शेतकरी बांधवांनो, आज निधी जमा होत असलेल्या जिल्ह्याची यादी खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. आता बघा यामध्ये सर्वप्रथम जिल्हा म्हटलं की परभणी जिल्हा आहे आणि या परभणी जिल्ह्यामध्ये 4,00,000 शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा बीड जिल्हासुद्धा आहे आणि बीड जिल्ह्यामधील सुद्धा 8,00,000 शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहे. या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झाल्याचे खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा वाटप होत आहे आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा या व्यतिरिक्त जालना जिल्हासुद्धा समावेश करण्यात आलेले आहे आणि बघा अकोला, त्याचप्रमाणे बघा हिंगोली जिल्हा, यवतमाळ, धाराशिव जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतील आणि अहिल्यानगर जिल्हा बघा या पीक विम्यासाठी पात्र ठरत नाही. याच्यामध्ये फक्त काही तालुके पात्र ठरतात. तुमचं बघा यादीत नाव आहे का? हे सुद्धा तुम्हाला तपासायचं आहे. कारण की बघा आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे थट्ट पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. आणि बघा आज निधी जमा होत आहे आणि भरपूर शेतकरी बांधवांना सोयाबीन, कापूस असो किंवा तूर असो या मूग असो, त्याचप्रमाणे बघा हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, ही शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. बघा कोणत्या शेतकऱ्यांना आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे, यांची आपण एका मिनिटामध्ये माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही नियमाचे पालन केले नसेल, तर या ठिकाणी सर्वांना पैसे येतील. फक्त तुमचा या पीक विम्यापासून वंचित राहू शकता. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल, की आपण पीक विम्यापासून वंचित राहत नाही, तर शेतकरी बांधवांनो महत्त्वाचे काम केलेले आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. आता ते महत्त्वाचं काम कोणतं आहे? आता बघा बँकेची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे. बघा ज्या शेतकऱ्याचं या यादीमध्ये जेवढे काही बँक आहे, त्या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्याचं खातं असेल, तर आज 100% त्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे. बँकेची यादी खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. म्हणजेच की बघा सर्वप्रथम बँक आहे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, आय-सी-आय-सी बँक, कोटक महिंद्रा बँक, त्याचप्रमाणे बघा एच-डी-एफ-सी बँक बघा, त्याचप्रमाणे एच-डी-एफ-सी बँक, तसेच बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँक. यासोबतच सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था आणि सोसायटी अशा सर्वच प्रकारच्या बँकांमध्ये पैसे वाटप होतील. महत्त्वाचं काम म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, तुमचं आधार कार्ड बँकला लिंक असायला पाहिजे आणि बँक खात्याची के-वाय-सी केलेली आहे का, हे सुद्धा तुम्हाला तपासायचं लागेल. त्याचप्रमाणे जर शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात अजूनसुद्धा पैसे जमा झाले नसेल, कमेंट्स करून नक्कीच कळवा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.